वतीनं असाक्षर व्यक्तींची साक्षरता व्हावी आणि त्याचबरोबर ही आरोग्य वारी, वारकऱ्यांची संप्रदायाची वारी, भक्तिभावाची वारी ही खऱ्या अर्थानं साक्षर वारी व्हावी, निर्मल वारी व्हावी यासाठीचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। देहू आळंदीपासून ही पथक बरोबर निघालीत वारी साक्षरतेची म्हणत। या साक्षरतेमध्ये खऱ्या अर्थानं मला मंत्री महोदयांना आवर्जून सांगायचे की बऱ्याच वेळा आपण शिक्षण घेतो, 1 डिग्री 2 डिग्री नावं पुढे लागतात, पण माणूस शिक्षित होतं पण सुशिक्षित झालाय का हा प्रश्न आजही पडतो। आणि म्हणून या वारी साक्षरतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पोक्सोच्या संदर्भात सुद्धा माहिती देत आहे, त्याचं मला खरं मनापासून कौतुक वाटलं। कारण की आजही आमच्याकडे बालविवाह अनेक केसेस घडत असतात, त्याच्यामुळे पोक्सोच्या संदर्भातल्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत असतात। पण हे होऊच नाही यासाठीचा प्रयत्न आणि झाल्यानंतर त्याच्यासाठीची उपाययोजना म्हणून किंवा लगतच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या संदर्भातली माहिती ही आपण आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे आपल्या या वारी साक्षरतेला आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीनं मनापासून शुभेच्छा। एक आगळावेगळा उपक्रम या पथकाच्या माध्यमातून राबवलेला आहे आणि म्हणून अनेक वारी देहू आळंदीपासून पंढरपूर पक्केने सहभागी झालेल्या वारकऱ्यांची साक्षरता सुद्धा फार महत्वाची आहे। म्हणून केवळ शिक्षण महत्वाचं नाही तर शिक्षणाचं ज्ञान मिळाल्यानंतर ते आत्मसात करून वाढणं महत्वाचं आहे आणि हे वारी साक्षरतेच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करताय। आपल्या सगळ्यांना या वारी साक्षरतेला माझ्या मनापासून शुभेच्छा। धन्यवाद ताई। आदरणीय नामदार पंकज मोरे साहेब आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या पुढाकारातून या सुरू करण्यात आलेल्या वारी साक्षरतेच्या अभियानाकरिता या ठिकाणी उपस्थित असलेल्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सन्माननीय रुपालीताई चाकणकर, या वारीमध्ये सहभागी झालेले सर्व सन्माननीय सदस्य, जी वारी आळंदी देहूवरून निघाली आणि आज या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी पंढरपूरला येऊन पोहोचली, आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि विशेष करून आज या योजनेच्या माध्यमातून आपण जे नवीन नवीन उपक्रम हातात घेतो आहे त्या माध्यमातून जे समाजातले तरुण असो किंवा प्रौढ असो त्यांना त्या असाक्षरांना साक्षर करण्याची मोहीम आपल्या या अभियानाच्या माध्यमातून होते। निश्चितपणे याचा प्रचंड मोठा फायदा आपल्या संपूर्ण देशाला त्या ठिकाणी होणार आहे। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून प्रौढ शिक्षणाऐवजी सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना पुढे आली आणि त्याच संकल्पनेच्या आधारे आपण पुन्हा एकदा देशातले सगळे जे निरक्षर आहेत त्यांना साक्षर करण्याचा